साई समर्थ पालघर टीम आणि खामलोली वजन करून घ्या. साई समर्थ पालघर चला लगेच लाईनला लागा. झालं का वजन? चला साई समर्थ पालघरचं वजन झाले. वॉर्मअप करा. पहिला पुकार. खामलोलीचं वजन झाले चालेल. पहिला पुकार दिलेला आहे. सानिया सावंत इस पानी के ऊपर भाईंदर विपक्ष वाड़ा चिखली टीम सुपर मैच. मुंबई युनिव्हर्सिटी फायनल घेतला संघ. पाटील कोच यांनी तयार केला संघ. सुरुवात केल्यानंतर यश मिळतं सदा पाटलांनी सिद्ध केलं. वाडा तालुक्यातील बोरांडे गावातून नोकरीच्या निमित्तानं फायर ऑफिसर भाईंदरला झाले. परंतु सुरुवात केली 2-3 वर्ष मेहनत घेतली आणि मुंबईची फायनल युनिव्हर्सिटीची मारून दाखवली मुलींच्या संघानं. अमितजी अधिकारी प्रथम पारितोषिक दाते यांचं आगमन झालं. प्रथम पारितोषिक दाते अमितजी अधिकारी यांचं आगमन झाले. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपण स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी मात्र मानसी रेडवर आहेत. मुख्य रेडर सामाजिक क्रीडा मंडळ चिखलीच्या मानसी. पॉइंट कडे टाइम वाढवा. वाडा टीमला पॉइंट वाढवा. भात्रे यावेळेस मात्र रेडवर. पॉइंट की पकड काय घडेल. खतरनाक रेडर मुंबई हलवलेली या प्लेयरनं. बालयोगी सदन बाबाला फायदा मिळू देणारी खतरनाक रेडर. कबड्डीवर खूप सातत्यानं प्रेम. जिजाऊ हॉस्पिटल असनगाव या ठिकाणी नर्स आहेत तरी सुद्धा कबड्डी करिता वेळ काढतात. मानसी रेडचा प्रयत्न. डावा कोपरा. स्टेजच्या समोर प्रेक्षक थोडं बाजूला व्हा. पाहुण्यांना मॅच दिसत नाहीये. चला हाफ शेड्यूल असलेले प्रेक्षक थोडं बाजूला व्हा. चलो 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 ताबा घ्या. सानिया सावंत इस बार के ऊपर पॉइंट की तलाश में मिस सानिया. खूप चांगलं प्रात्यक्षिक दाखवणारी खेळाडू कमी वयामध्ये कबड्डीला सुरुवात केली. अगदी 12वीची परीक्षा मागच्या वर्षी असता सुद्धा ती सातत्याने खेळत राहिली. रेडचा प्रयत्न आपण या ठिकाणी बघू शकताय. रुणालची रेड आणि रुणालवर किती पकड. रुणालीवर मात्र खूप चांगली टॅकल झालेली आहे. चांगले खतरनाक 14.25 क्रमांक 9 वाईट लगातार बोनस आणले. टच पॉइंट आणलेले सिंगल. जोपर्यंत मानसी या ठिकाणी मात्र रेड सुरू ठेवतील पॉइंट टेबलवर हालचाली मोठी होईल. पॉइंट ची पकड काय घडेल. डावा उजवा कोपरा आणि मानसी यशस्वी रेड. भार्गवी मात्र यावेळेस मात्र रेडवर काय घडेल. इस बार भार्गवी मात्र की रेड. मुंबईमध्ये खूप नाव या खेळाडूचं चांगले रेडर म्हणून. अंडर 19 ची फायनल मुंबई युनिव्हर्सिटी गाजवलेली. उपनगर गाजवलंय. मोठे खेळाडू दुसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचले. तिसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचले आणि एकदा मुंबई उपनगरची अंडर 19 ची फायनल घेऊन दाखवली. समाधान जेव्हा मिळतं तेव्हा मेहनतीचं फळ मिळतं. खानोली संघ वजन करा. चला खानोली कबड्डी संघ आपण वजन नोंदणी करून घ्या. खामलोली पालघर. साई समर्थ पालघर विरुद्ध खामलोली. तिसरा अंतिम पुकार. पंच मैदानात आलेले. चला मैदानात या. ग्राउंड पे आ जाओ. पालघर. चला स्कोरर ग्राउंड नंबर 1 वर गुणेल 1 स्कोरर या. मानसी रीड वर पॉइंट की पकड आणि इथे अशा आणि तिकडे तर बघा किती मोठे अजून ट्रॉफ्या आहेत. म्हणजे या ठिकाणी खूप चांगलं आयोजन करण्यात आले. नित्यानंद क्रीडा मंडळ ट्रॉफी खरेवली. खूप भव्य दिव्य आयोजन. जयेश आर्मी निवृत्त झाले पण कबड्डीवर मात्र त्याच्या वेळेस सुट्टीमध्ये ते कबड्डी स्पर्धा खेळून जिंकून जायची मॅच हा त्यांचा इतिहास आहे.
आणि अगदीपर्यंत होता प्रॅक्टिसचा अभाव तरी सुद्धा ते खेळत राहिले आणि थोड्या मागच्या 2 वर्षांमध्ये खरिवली संघाची रोजची प्रॅक्टिस आणि या सीझनमध्ये अगदी जिल्हा स्तराच्या चाचणी स्पर्धेला स्वतः जयेश आर्मी यांनी मात्र टीम दाखल केली. समाधान वाटलं गावाला मला की कबड्डी खरिवलीची पुन्हा जिवंत केली. पुन्हा कबड्डी संघ जिल्ह्याच्या अर्थानं वाडा तालुक्याची कबड्डी आता वाढली पाहिजे. त्याकरता तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कोणी धावणार नाहीये. मुंबईची फायनल मारून दाखवतो म्हणजे वाडा तालुक्याच्या रक्तात कबड्डी आहे. तेव्हा आपण सुद्धा प्रत्येक 2-3 गाव मिळून काढलेला कबड्डी संघ तयार जरी केला. सामर्थ्य क्रीडा मंडळ हा जिवंत डेव्हलप संघ आहे कबड्डीचा. त्या टीम मध्ये खेळाडू वाढत जात आहेत पण खेळाडू कमी होत नाहीयेत. अनेक फायनल महिला गटाच्या सामाजिक क्रीडा मंडळाने मात्र घेतलेले आहेत आणि मुंबईची फायनल घेणाऱ्या टीम सोबत आज ते खेळत आहेत. मोठा मॅच सानिया सावंत रीडवर डाबा उजवा कोपरा नजर ठेवून बोनस ऑन आहे. इस बोनस ऑन में क्या रेट करेगी कमाल की रेट लेफ्ट कॉर्नर को किया शिकार पॉइंट मिला सामर्थ्य क्रीडा मंडळ को. आलेल्या संघांनी नोंदणी करा नाहीतर आम्ही आलो होतो आम्ही नोंद केली समूह ऐकली जाणार नाही. 32 संघ फोनवरची नोंदणी घेतली जाणार नाही. ऑन दी स्पॉट रेकॉर्ड. तुमची वजन नोंदणी पण झाली पाहिजे. शिक्का लागेल परंतु नाव नोंदणी पहिलेच झाली पाहिजे. नाव नोंद आपल्या टीमचं नाव नोंदणी करा. आघाडी पिछाडी भार्गवी मात्रे राईटवर सावध पावलांनी माते मात्र रेट करत आहेत. साई समर्थ पालघर संघ मैदानामध्ये येतोय. वेलकम. चला या अंतिम निर्णायक पुकार. साई समर्थ पालघर संघ पोहोचलाय आणि पार मानसी की रेड. मानसी डिलीवरी की रेड और मानसी डिलीवरी को इस बार टैकल किया है मेन रेडर. सपोर्टिंग रेडर भाईंदर की रेड के ऊपर जर्सी नंबर 7. मधले प्रेक्षक आता पॅसेज मधले प्रेक्षक आपण बॅरिगेटच्या बाहेर जाऊन सामना बघायचे. मध्ये कोण उभं राहणार नाही. आपले सगळे गाववाले तुम्ही सगळे आपले आहेत परंतु स्पर्धेचे नियम आहेत खेळाडूंचे नियम आहेत. खेळाडूंना डिस्टर्ब नकोय. बिचारे मेहनत घेतात टीम. थांबलेली टीम या थांबलेली शेवटचे 10 सेकंद आली. पालघर आली का पालघर कुठे पॉइंट की पकड आली. रेड 1 सामना अटी-तटीचा महिलांचा सामना आणि इथे स्टेजच्या समोर दिसत नाही पाहुण्यांना मॅच दिसत नाही. स्टेजच्या समोरच्या बाजूला वा. आयोजक लक्ष द्या. स्टेजच्या या ठिकाणी आपण आलात आपलं हार्दिक स्वागत. जयेश आर्मी जयेश अधिकारी यांनी मात्र जे प्रेम दाखवलं त्याला कबड्डीचा सलाम असेल. एक भारतीय सेना निवृत्त होऊन कबड्डीसाठी एवढं जिवंतपणा दाखवतोय आणि त्याला साथ करण्यात त्याचे मित्र परिवार जयेश अधिकारीचे. खानोलीचा पियुष पाटील आपल्याला अविनाश अधिकारी बोलवत आहेत. पंच या पंच राष्ट्रीय खेळाडू या पंच पियुष पाटील. मागच्या 3 वर्षापूर्वी जे आयोजन झालं होतं आंबिस्ते गावामध्ये ते आयोजक महेंद्र गायकर. आणि या ठिकाणी मात्र पॉइंट की पकड काय घडेल. एंट्री गेटवर कोणी उभं राहू नका प्लीज. सर्व गावकरी आपले समजून घ्या. एंट्री गेटवर आपण उभं राहू नका. एंट्री गेटवर कोणी उभे राहू नका. कृपा करून विनंती असेल आपल्या स्पर्धेची गावाची शिस्त आपण राखायची आहे. तेव्हा बाकीच्या जिल्ह्यातील लोक म्हणतील काय स्पर्धा आणि काय शिस्त आणि काय नियोजन. प्रकाश भगवान भोई साहेब आपण स्टेजवर यायचं आहे. मंडळाच्या विनंतीला मान देऊन 10,000 रुपये प्रथम पारितोषिक दाते. वेलकम वेलकम.
वाडा टीम के सामने वाड्याची लीडर रेडवर काढेल का पॉइंट? डाबा उजवा कोपरा हिम्मत करून दाखवेल का? पर्याय नाहीये, लोन वाचवायचं, एक पॉइंट काढायचा आहे, एक टच पॉइंट. पुढे मागे आगे पीछे डिफेंस को इस बार टच का ऐलान और कमाल की अंदर वाली रेड लेफ्ट कॉर्नर में आगे आई. फिर एक बार बोनस ऑन है आणि पॉवरला आणि ते लोनचं संकट वाढावर. मिठाराम काळू अधिकारी, कागलोली आणि पालघर या दोन टीम मधील फाईट आपण पाहणार आहोत. वाडा टीमने सुद्धा प्रात्यक्षिक खूप चांगला खेळ दाखवला आहे. मॅच भारी झाली. महिला वर्ग सुद्धा आले, त्यांचंही हार्दिक स्वागत करतोय मी की आपण आपल्याकरिता ही शो मॅच ठेवण्यात आली होती. जर मुलांची मॅच होती तर मुलींची स्पर्धा असली पाहिजे किंवा खरली गावामध्ये मुलींचाही कबड्डी संघ तयार झाला पाहिजे. खरवली गाव ग्रुप इथे केलीचा पाडा आहे, त्याच्यानंतर काय आहे, देवली आहे, खरिवली आहे, बोरांडा आहे, पारसे ग्रामपंचायत, आपटी, खरिवली, कुटल, पाडा कोणतं येते, केलीचा पाडा, बागपाडा. क्या पता मेरे हाथ में माइक्रोफोन आ गया. एक प्रत्येक गावातून दोन दोन मुली जरी आल्या पाड्यातून गावातून तरी सुद्धा कबड्डी संघासाठी 15 मुली तयार होतील, 2 टीम तयार होतील. तेव्हा महिला कबड्डी संघ सुद्धा जिवंत झाले पाहिजेत. आपले आश्रम, आंबिस्ता आश्रम, मुंबई युनिव्हर्सिटीची अंडर 19 ची फायनल मुंबई उपनगर या जिल्ह्यामधनं खऱ्या अर्थानं ज्या संघानं स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. अंडर 19 मध्ये आपण पाहू शकाल तो कुमारी गटाचा संघ सदानंद पाटील यांच्या मैदानामध्ये बघायला मिळतो. तर पालघर जिल्ह्यामधील एक गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये चिखले ही सुद्धा मैदानामध्ये बघायला मिळते. या 2 संघांमध्ये कडा संघर्ष रेड बनणं अर्जवी मात्रेला आपण पाहतोय. जर्सी नंबर 19 नंबर जर्सी प्रदान केलेली खेळाडू इकडून माघारी परतली आहे. त्यानंतर पहिला पंटर सनिया सावंतची रेड या ठिकाणी बघायला मिळते. जर्सी नंबर 2 चढाई बनणं सेकंड हाफला आत्ता सुरुवात झाली आहे. मैदानाकडे जात आहोत पण पाहतोय महिलांचा सामना त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. वेगानं मात्र पुन्हा सुखरूपरित्या माघारी परतलेत. रेड बनणं नवीन रेडर चढाई करत असताना मात्र मैदान क्रमांक 1 वर जबरदस्त पकड बघायला मिळते. खेळाडूला प्रांगणाच्या बाहेर जावं लागेल. मैदान क्रमांक आपण 2 वर या ठिकाणी पाहू शकाल महिलांची मॅच बघायला मिळते. ज्या संघानं खऱ्या अर्थानं स्वतःच्या नावाचा दबदबा तब्बल मुंबई उपनगर मध्ये निर्माण केलाय तो संघ मैदानामध्ये आपण महिलांचा पाहतोय. सदानंद पाटील आणि एंटायर टीम पछेका रेड वरनं प्रचंड वेगवान रेडर यावेळी चढाई करते. जर्सी नंबर 10 जर्सीवरचा नंबर सर्व काही गोष्टी सांगू. क्रीडा विश्वामध्ये किती मोठा इतिहास दडलेला आहे आपणा सर्वांना माहिती आहे आणि तिलाच आपण रेड वरनं पाहिलं. आता मात्र शेवटची एक खेळाडू प्रांगणामध्ये आहे जी रेड करते. समोर 7चा डिफेन्स बोनस ऑन असताना तिचा रेडचा प्रयत्न 7च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन असताना मात्र लेफ्ट कॉर्नर मध्ये रेड त्या ठिकाणी बघायला मिळते. सुखरूपरित्या खेळाडू आता प्रांगणामध्ये ऑल आउटचं संकट आणि 1+ डेफिनेटली 2 1+2 3 गुण या ठिकाणी आपण व्हावे. आपलं सहर्ष स्वागत. मी गावातील सर्व प्रतिष्ठित सन्मानानं मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. कोणाचं नाव जर काय घ्यायचं राहून जात असेल तर त्याबद्दल आम्ही आपले क्षमस्व आहोत. त्यानंतर अंबिस्ते टीम आपण वेट करण्याकरिता जायचंय त्या ठिकाणी. अंबिस्ते टीम त्या ठिकाणी प्रकाशजी भोये साहेब उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावर यांच्याकडनं या स्पर्धेकरिता रक्कम 10,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलं. ते व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना आपलं सहर्ष स्वागत. मैदानाकडे जाऊया. रेड सावंतची रेड समोर 7चा डिफेन्स बोनस ऑन असताना लेफ्ट कॉर्नर मध्ये आपण तिची रेड पाहतोय. अगदी तिचकी बोनस ज्या गोष्टीला म्हटलं जातं या कबड्डीमध्ये ते घेण्यामध्ये माहीत असलेली रेडर आहे जी यावेळी रेड वरनं पाहतोय आपण. समोर 7च्या व्हिडिओ बंद 2+3 5 पॉइंट 5 गुणांची रेड मात्र मैदानामध्ये बघायला मिळाली आहे. स्वतः कॅप्टन टीम आलोंडे
आलोंडे टीम आपला एक प्रतिनिधी आवाज येतोय का? आलोंडे टीम आपला एखादा प्रतिनिधी असेल तर त्यांनी जरा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण संपर्क साधायचा लवकरात लवकर. माले टीम एक एक प्रतिनिधी आमच्याशी संपर्क साधा. आलोंडे आणि माले हो या ठिकाणी मात्र एकच माले संघ आपण वजन करण्याकरिता जायचंय. नको ना इतका विलंब केला तर कसा काय झाले. या ठिकाणी सामर्थ्यवान प्रयत्नात सानिया चला माले टीम मैदान क्रमांक 1 वरचा स्कोर सांगा. मैदान क्रमांक 1 वरचा शुभम भोईर स्कोर 22-3. ओके पालघर 3 थांबलेली 22. आणि आता के ऊपर यापुढील होणारा सामना दुसरा पुकार सहाडे वाडा सहाडे आणि शिवशक्ती वाडा. पूरा फोन करते शेवटचा 1 मिनिट मॅच मध्ये बाकी. समर्थ वाडा या संघाकडनं मात्र डिफेन्स बघायला मिळाला या रेडवर. मैदानाच्या आतमध्ये